श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. मी म्हटलं देवाला, देवा हे जगणं नकोय मला, हे जीवन नकोय मला. देव म्हटला, अरे बाळा, तिच्या प्रार्थनाचं मी काय करू, जिने प्रत्येक मागणीत मागितले तुला भरभरून आयुष्य. म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, हा जन्म पुन्हा नाही रे, हा जन्म पुन्हा नाही. हे जीवन केव्हा संपेल हे माहीत नाही. म्हणून मनासारखे जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा पुन्हा कधीच मिळणार नाही. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपले व्हिडिओ तुम्हाला जमत असेल तर शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. भक्तांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे. त्याआधी भक्तांनो, बाळूमामा म्हणतात, माझ्या बाळा, संकटांना कधी घाबरायचं नसतं, संकटांना कधी कंटाळायचं नसतं, नेहमी सामोरे जायचं असतं. कोणी वाईट बोलले म्हणूनही थांबायचं नसतं, आपण आपले चांगले कार्य करत राहायचं असतं. अपमानाने कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे चालत राहायचं असतं. आपले ध्येय ठरवून त्यापर्यंत कसे पोहोचायचे एवढेच ध्यानात ठेवायचे असतं. जय बाळूमामा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशातून बाळूमामाला मला काहीतरी सांगायचं आहे आणि ते मी तुमच्या साक्षीने सांगणार आहे. बाळूमामा, माझ्या आयुष्यामध्ये नाती खूप बदलली आहेत आणि वेळेनुसार माझं आयुष्य शांत होत चाललं आहे. आता मला शांत आणि एकटं राहणं आवडत आहे. आता ना कुणाशी बोलावंसं वाटतं, ना कुणाशी राहणं आवडतं. आता कुणाशी जास्त बोलावंसं वाटत नाही, कुणाशी कुठल्याही गोष्टीवर वाद करावासा वाटत नाही, कुणालाही वाद घालावासा वाटत नाही. फक्त स्वतःमध्ये हरवून जाणं, स्वतःसोबत वेळ घालवणं चांगलं वाटतं. बदलतं आयुष्य, बदलते नातेसंबंध आणि बदलणारे लोक यांनी मला एकटं आणि शांत राहायला शिकवलं. वेळेसोबत हळूहळू मीही शांत राहणं शिकून गेलो. वेळेसोबत मीही हळूहळू शांत राहणं शिकून गेलो. इच्छांना दाबून मन मारणं शिकून गेलो. आयुष्य आणि न आवडणाऱ्या गोष्टींबरोबर ॲडजस्ट करणं शिकून गेलो. लोकांची चालाखी आणि दिखावा ओळखायला शिकून गेलो. आपल्याच लोकांचे टोमणे आणि दुर्लक्ष सहन करणंही शिकून गेलो. पण आजवर लोकांसारखं आपल्याच लोकांबरोबर नात्यामध्ये फसवणूक, कपट, बेमानी आणि विश्वासघात करणं कधीच शिकलो नाही आणि हे कळलंसुद्धा नाही. आपण सगळ्यांसारखे का होऊ शकत नाही? प्रत्येक वेळी कुणीतरी आपुलकी दाखवून मला फक्त फसवून जातं. आयुष्यामध्ये मला फक्त फसवून जातं. जय बाळूमामा. भक्तांनो, हा दैवी संदेश शेअर करायला विसरू नका, हीच तुम्हाला आजच्या संदेशातून विनंती आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्याला कंटाळून रडत बसून कसं चालतं रे? रडत बसायचं नाही. डोळे उघड, माझ्यावर विश्वास ठेव आणि मी तुला काय सांगतोय यावर नीट लक्ष दे. अरे मुला, असं वेड्यासारखं करणं सोडून दे. माझ्या बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही खराब न होणारे तूप लपलेले असते. म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार कर. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नकोस, कारण या वाईट दिवसामागेच तुझे चांगले दिवस असतात हे लक्षात ठेव. यासाठी माझ्या बाळा, तुला फक्त प्रयत्नांची, विश्वासाची गरज आहे. फक्त बाळा, तू तुझ्या स्वतःच्या कर्मावर विश्वास आणि प्रामाणिकपणा ठेव.
योग्य वेळ आल्यावर मी तुला एवढं काही देणार आहे, तुझ्याकडे मागायला काहीच उरणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. भक्तांनो, मामा म्हणतात, जर का तुम्हाला कोणत्याही देवासमोर हात जोडून उभं राहिल्यास फक्त तुमच्या मुखातून जर बाळूमामा हेच नाम येत असेल तर समजून जावा की बाळूमामांची कृपा तुमच्यावर झालेली आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्य हे खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होईलच असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. आयुष्यामध्ये सुटतात काही हात नकळत, पण जे हात सोबत आहेत त्यांना कधीच सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, चांगले कर्म करत असताना सुद्धा जर का कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या. कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते, कोळशाच्या काजळीवर नाही. हे लक्षात ठेवा. भक्तांनो, पुण्याई असेल तर कचराही सोन्याच्या भावाने विकला जातो व पुण्याई संपली की सोनेही कचऱ्याच्या भावाने विकावे लागते. म्हणून नित्य पुण्याचा साठा दानधर्म आणि परोपकाराद्वारे वाढवत राहिला पाहिजे. आरोग्य, शांती, समाधान आणि आनंद या सर्व गोष्टी पुण्याने प्राप्त होतात. पुण्याई संपताच क्लेश, दुःख, संकटे, दारिद्र्य, अहंकार आणि द्वेष माणसाला ग्रासून टाकतात. म्हणून फक्त आपला बँक बॅलन्स म्हणजे फक्त आपल्या बँकेमध्ये, आपल्या जीवनाच्या बँकेमध्ये फक्त आपला पुण्याचाच साठा ठेवा. जेव्हा तुमच्यावर संकट येईल, विघ्न येईल, जेव्हा नियती तुमच्यासाठी उलटून पडेल, तेव्हा तुम्हाला पैसा कामाला येणार नाही, ना कोणी तुमच्या मदतीला धावून येणार नाही. तेव्हा फक्त एकमेव तुमचं पुण्य तुमच्या कामाला येईल आणि त्यामध्ये तुम्हाला ते यशस्वीपणे, निर्विघ्नपणे बाहेर काढेल. म्हणून फक्त पुण्याचे कर्म करत राहा. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवनामध्ये या 2 गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका. ते म्हणजे अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण. या 2 गोष्टी आयुष्यामध्ये कधीच वाया जाऊ देऊ नका. नेहमी हसत राहा, आनंदात राहा. या आयुष्याचा, या सोनेरी जीवनाचा आनंद घ्या. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगणार आहे. ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे. या कथेचं नाव आहे साधू महाराज आणि व्यापारी. भक्तांनो, एका शहरात एक धनवान व्यक्ती राहत होता. बऱ्याच ठिकाणी त्याचा व्यापार पसरलेला होता. पैशाची कमतरता मुळीच नव्हती. स्वभावाने सुद्धा भोळा आणि परोपकारी होता. त्याने एका साधू महाराजांना त्याने त्याचे गुरु मानले होते आणि त्या गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचे तो पालन करत असे. सोबतच कोणत्याही समस्येला त्यांच्या गुरुजींना सांगून त्यावर तो उपाय काढून घेत असे. एक दिवस त्याला असाच एक विचार आला की आपल्या गावात एक मंदिर बांधायचे, जेणेकरून जवळच गरीब लोकांना जेवणाची व्यवस्था होईल, राहण्यासाठी गरीब लोकांना एक सहारा मिळेल, मोठमोठ्या साधू संतांचे लोकांना दर्शन होईल. तेथेच लोकांना उपचारासाठी एक प्रथमोपचार केंद्र सुरू करावे, जेणेकरून लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या गोष्टींचा मनात विचार करून तो आपल्या गुरूंकडे गेला आणि त्याने या विषयाबद्दल संपूर्ण माहिती आपल्या गुरुजींना सांगितली. आपल्या मनातील गोष्ट आपल्या गुरूंसमोर मांडली. तेव्हा गुरूंनी त्याला सांगितले की एकच मंदिर का 2 मंदिरे उभे कर, एका गावात आणि एक तुझ्या राहत्या नगरात, जेणेकरून तुला सुद्धा देवाचे दर्शन जवळच होईल आणि तू अशाच प्रकारे परोपकार करण्याची प्रवृत्ती कायम ठेवशील. गुरुजींनी सांगितलेल्या कल्पनेला त्याने सत्यात उतरवण्याचे ठरवले आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊन
तो तेथून निघून घरी आला आणि दोन्ही ठिकाणी मंदिराच्या बांधकामाच्या तयारीला लागला. त्याने दोन्ही ठिकाणी मंदिराचे बांधकाम सुरू केले. काही दिवसात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. दोन्ही ठिकाणी भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठान झाली. दोन्ही मंदिरात पुजाऱ्यांची नेमणूकसुद्धा झाली. काही दिवसांच्या कालावधीनंतर दोन्ही मंदिरे लोकांच्या श्रद्धेचे ठिकाण बनले. परंतु काही दिवसानंतर व्यापाराच्या निदर्शनात आले की नगरातील मंदिरापेक्षा लोक गावातील मंदिरात मोठ्या प्रमाणात जात होते. वास्तविक पाहता गावातील मंदिरात जाण्याचा मार्ग खूप कठीण आणि वळणाचा होता. तरीसुद्धा लोक गावातील मंदिराला मोठ्या प्रमाणात भेट देत होते. या सर्व स्थितीला पाहून व्यापारी थक्क झाला आणि या समस्येला घेऊन तो आपल्या गुरूंकडे गेला. तेव्हा त्याने गुरूंना याविषयी सांगितले की लोक नगराच्या मंदिरापेक्षा गावातील मंदिरात मोठ्या संख्येने जात आहेत. अशा प्रकारे त्याने घडलेला वृत्तांत आपल्या गुरूंना ऐकवला आणि असे का होत आहे आणि यावर उपाय काय करावं म्हणून गुरूंना प्रश्न विचारू लागला. गुरूंनी शांततेने सर्व प्रकार ऐकून घेतला आणि व्यापाऱ्याला एक गोष्ट करायला सांगितली. त्यांनी व्यापाऱ्याला सांगितले की गावाकडील मंदिराच्या पुजाऱ्याला नगराच्या मंदिरात सेवेसाठी बोलावून घे आणि नगराच्या मंदिराच्या पुजाऱ्याला गावाकडच्या मंदिरात बोलावून घे. हा उपदेश ऐकत व्यापारी तेथून निघून आला. गुरुजींनी सांगितलेल्याप्रमाणे त्याने पुजाऱ्यांची अदलाबदल केली. काही दिवसात पाहतो तर काय, ज्या मंदिरात लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात होत होता त्या मंदिरात आता लोक खूप कमी प्रमाणात जात होते आणि नगरातील मंदिरात गावाकडून लोक दर्शनाला यायला लागले होते. हे पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने हा काय प्रकार असावा म्हणून गुरूंना भेटायला गेला. गुरुजवळ आल्यानंतर त्यांनी सांगितले की गुरुजी, पहिले लोक गावातील मंदिरात गर्दी करायचे, पण आता नगरात असलेल्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. असे का होत आहे? तेव्हा गुरुजी त्या व्यापाऱ्याला सांगतात की यामध्ये काही विशेष गोष्ट नाही आहे. नगराच्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्याचा स्वभाव चांगला आहे आणि त्यामुळे लोक त्याच मंदिरात जाण्यासाठी गर्दी करतात. ज्या मंदिरात तो पुजारी असतो, पुजारी आपल्या मधुर वाणीमुळे लोकांना आकर्षित करतो आणि लोक सुद्धा त्याच्या जवळ जाण्यासाठी उत्सुक असतात. हे ऐकून व्यापाऱ्याला सर्व परिस्थिती लक्षात आली होती. याच प्रकारे आपल्या जीवनात सुद्धा आपले बाहेरील रंगरूप जास्त महत्त्वाचे नसते. महत्त्वाचा असतो तो आपला स्वभाव. जर आपला स्वभाव चांगला असेल, लोकांना आकर्षित करणारा, तर लोक आपल्या जवळ येण्यासाठी उत्सुक होतील. म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते. आवश्यक असतो तो आपला स्वभाव, जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो. अशाच व्यक्तींना लोक पसंत करतात. ही गोष्टसुद्धा आपल्याला हीच शिकवण देते. म्हणून भक्तांनो, बोध देत सांगत आहे, अरे बाळा, वेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही. या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच हेच असं अस्तित्व आहे. मामा म्हणतात, मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आहे, जी तुमची नुकसान झाली आहे त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात. जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते. मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात. म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं. आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली, कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा. फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे. मला माहीत आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे.
मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, मला शक्ती द्या, विचार द्या. गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामासोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामासोबत असताना का उगच वाट बघावी, का उगच काळजी करावी. मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा असेच माझ्यासोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्यासोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतंय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुखदुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे, मग तू घाबरतो कशाला? तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं, पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला, पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच. ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला
आणि देवाला सर्व परिस्थिती सांगितली, तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव, अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल. आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात, अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल. म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला? तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा
राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ, तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल
तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ते आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठीराखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. आज तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडेल. तुम्ही जे काम करता त्यामध्ये यश तुम्हाला नक्कीच मिळेल आणि उन्नती प्राप्त होईल. भक्तांनो, सर्व दरवाजे बंद झाले तरीही मामांच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडाच असतो. अपेक्षा मामांपासून ठेवा, इतर लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर मामा तारतील, संकटात असाल तर मामा सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर मामा पुसतील. फक्त मामांना आतुरतेने साथ घाला. मामा प्रत्येक वेळेस म्हणतात, भिवू नकोस बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त मुखामध्ये माझं नाम घेत राहा. हात जोडून आलो तुझ्या दारी, बाळूमामा संकटांना पाठवा माघारी. ओम समस्व जन्मदाता, सार्थक कर तू जन्म आता. मागणे माझे हेच मामा, नाही भीती आता कसली उरली. माझ्या मागे असता माऊली, काळजी उद्याची मामा सारी. संकटांना मामा पाठवा माघारी, संकटांना मामा पाठवा माघारी. जय बाळूमामा. संध्याकाळच्या वेळेला पतंग नावाचा किडा तेलवातीच्या दिव्यावर नाचत असतो. दिव्यावरच्या या पतंगा इतकेच आयुष्य मनुष्याला असते. पतंग जसा दिव्याच्या आकर्षणाने नाचत असतो, तर तसेच आकर्षण भक्ताला गुरुचे झाले तर तो देखील तेवढाच रंगून नाचू लागतो. गुरुचरणी एवढा एकरूप होतो की गुरुच त्याला जवळ घेऊन कवटाळतात. अनंत तरुण धारण केलेल्या अशा भगवंताला भक्त जेव्हा पाहतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या मनामध्ये दत्ताला साठवून ठेवतो. इतक्या मोठ्या विश्वरूप दर्शनामध्ये तो चिरंजीव दत्त आपल्या भक्ताला पाहतो. एकमेकांना दृष्टादृष्ट झाल्यानंतर ते एकमेकांमध्ये अनुरूप होऊन जातात. ही एक वेगळीच सूक्ष्म रूपाची जाण आहे. भक्ताचे मन नेहमी भक्तीसाठी गुरूंच्या जवळ आपली पूर्ण गाठ घालत असते. अशा प्रकारच्या विशिष्ट वेळेला तो भक्तही चिरंजीव होतो. एकमेकांना आणि एकमेकांच्या भक्तीला पूर्णपणे आकर्षित होऊन खूप प्रसन्न होतात. दत्ताचे रूपच इतके प्रचंड आहे की त्यांची साठवण माझ्याकडे होईल तेवढे करणे आवश्यक आहे. मामा सांगतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःलाच वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्यांची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतही नाही. म्हणून मामा म्हणतात, दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा
स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर माणसाचा दर्जा हा त्याच्या विचारावरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, फक्त चांगला माणूस बना. हिशोब हा कर्माचाच होणार आहे, धर्माचा नाही, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी पाणी आहे, मी वारा आहे, आकाशही मीच आहे. पक्षाच्या कंठातून निघालेला आवाज सुद्धा माझाच आहे. आदमापुरात मीच आहे, कैलासात मी आहे, गरुडावर मी आहे. मी कुठेही गेलो नाही. मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीशी उभा आहे. आजपर्यंत कित्येक जीवासमोर देव त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिला, पण परमेश्वराची किंमत सर्वांनाच कळाली असं नाही. प्रत्येकाचे मन, प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. त्यांचे मत ओळखून त्यांचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यावे. हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले नाही तर साक्षात परब्रह्म जरी तुमच्यासमोर उभा राहिले तरी तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाहीत. त्यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून भक्त त्यामध्ये किती तल्लीन झाला आहे हे पाहून शिष्याला गुरु ओळखण्याचे ज्ञान दिले जाते. परंतु एखादी वस्तू उचलून घ्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने स्वतःला भक्तीमध्ये तल्लीन केल्यानंतर त्याला स्वतःलाच समजेल की या अपारंपार शक्तीने, अपारंपार भक्तीने, ज्ञानाने मला जगाला ओळखण्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. मामा सांगतात, कर्म चांगले करा. या जगात तुमचे काहीच नाही, फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलीचं युग चालू आहे. कोरोना तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी म्हणून मरणार, कुणी रोगराईने तर कुणी महामारीत. सृष्टीचा विनाश होणार हे तर विधिलिखित लिहिलेलं आहेच. हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे. करोडो रुपयाचा बंगला असला तरीही शेवटची अंघोळ रस्त्यावरच. लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचा. कितीही सोनं असलं तरीही शेवटी तोंडात फुटका मणी. कितीही कपडे असले तरीही शेवटी 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचा. पण आता हे सर्व मिळवण्यासाठी सुद्धा नशीब लागतं. हे कोरोनानं दाखवून दिलं. म्हणून नेहमी भगवंताच्या भक्तीत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढंच मामा आपल्याला जपतील. जेवढे जास्त आपण मामांचे ग्रंथ, गुरुचरित्र, अध्याय वाचाल तेवढंच जास्त आपल्याला मामा वाचवतील. जेवढी जास्त आणि कठोरपणे आपण मामांची सेवा कराल तेवढा जास्त आणि अतिशय उत्तम असा मेवा आपल्याला मामा देणारच. जेवढ्या आवडीने आपण मामांची सेवा कराल तेवढ्याच आवडीने मामा आपल्याला भरभरून देतील, हे मात्र नक्की आहे. मामा सांगतात, अरे बाळा, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. घमंड हा अहंकार आहे, त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही, त्या ठिकाणी यशही कोणाला मिळणार नाही. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवून सर्व काही मामांवर निसंकोचपणे सोपवा. जर तुम्ही मामांवर विश्वास ठेवून विश्वासयुक्त कर्म केले तर तुमची इच्छा 100% पूर्ण होणारच. बाळू मामा आज बोध देत सांगत आहे, अरे बाळा, वेतातून बाहेर ये. मी मर्यादित शरीर नाही. या ध्रुवावर अनंत अस्तित्व आहेत, परंतु मी एकच ठेच असं अस्तित्व आहे. मामा म्हणतात, मी कोणापासून वेगळा नाही आणि कोणी माझ्यापासून वेगळा नाही. तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस. बाळूमामा तुम्हाला कधीच निराश ठेवणार नाहीत आणि कधीच रिकामे ठेवणार नाहीत. जे आहे, जी तुमची नुकसान झाली आहे त्याची भरपाई मामा अन्य गोष्टीने करून देत असतात. जेव्हा बाळूमामा आपल्याला एखादी गोष्ट सोडायला सांगतात तेव्हा मामांना आपल्याला काहीतरी
एक चमत्कारिक गोष्ट आणि मोठी गोष्ट द्यायची असते. मामांच्या योजना अतिशय उत्कर्ष असतात, म्हणून फक्त मामांनी सांगितलेल्या योजनावर चालण्याचं काम करायचं. आयुष्यामध्ये कसलीही परिस्थिती आली, कसल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासाळत असेल तर फक्त बाळूमामांचे नामस्मरण करा. फक्त स्वतःशी संवाद साधायचा आहे. मला माहीत आहे की माझ्या बाळूमामांनी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि चमत्कारिक योजना आखून ठेवली आहे. मी मामांकडे अशी प्रार्थना करतो की तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या, मला शक्ती द्या, विचार द्या. गरज नाही लागत कुणाची, भीती वाटत नाही कशाची. मामासोबत असताना मार्गही सोपा